गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया असं म्हणत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पहिला पूजेचा मान हा गणरायाचा असतो. कार्य कोणतंही असो, आपण गणपतीची पूजा प्रथम करतो. हा विघ्नहर्ता आहे, त्यामुळं आपल्या कार्यामधील प्रत्येक विघ्न तो दूर करतो अशी मान्यता आहे. यंदा 1 फेब्रुवारीला माघी गणेश जयंती सगळीकडे उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाणार आहे. गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी या नावानेही ओळखलं जातं. पण माघी गणेशोत्सवाची संकल्पना नेमकी काय आहे, जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांच्याकडून. हिंदू धर्मामध्ये विविध देवी देवता वेगवेगळे अवतार वेगवेगळ्या कारणांसाठी घेत असलेले आपल्याला माहीत आहे. त्याच पद्धतीनं गणपतीने देखील वेगवेगळे अवतार ह्या पृथ्वीवरती सज्जनांचं रक्षण करण्यासाठी घेतलेले आपण जाणून आहोत. गणेश जयंती सर्वसामान्यांना जी माहिती आहे ती आहे भाद्रपद महिन्यातील. भाद्रपद चतुर्थीला जी गणेश जयंती येते ती साधारणपणे सर्व भारतामध्ये अतिशय उत्साहानं साजरी केली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, गणेश जयंती ही वर्षभरात 3 वेळा येते. पहिली जी गणेश जयंती येते ती वैशाख पौर्णिमेला येते, जिला आपण पुष्टीपदी गणेश जयंती असं म्हणतो. त्यानंतर जी येते ती भाद्रपद महिन्यात येते, की जी आपण पार्थिव गणेश पूजनाने साजरी करतो. व तिसरी गणेश जयंती जी येते ती माघ महिन्यातील चतुर्थीला येते, की जी यावर्षी शनिवारी 1 फेब्रुवारीला येणार आहे. माघ महिन्यातील जी गणेश जयंती आहे ती गणेश जयंती तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते. माघ महिन्यात गणेश जयंतीचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये रवी हा मकर राशीत असल्या कारणाने गणपतीला जे प्रिय असलेले मोदक आहेत ते तीळ आणि गुळाचे दिले जातात. त्यामुळे ह्या चतुर्थीला नैवेद्याला जो मान आहे तो तीळ आणि गुळाचाच मान आहे. तीळ आणि गुळाचे मोदक हे प्रसाद म्हणून प्रामुख्याने दिले जातात. माघ महिन्यातील गणेशाच्या जन्माबद्दल स्कंद पुराणामध्ये कथा सांगितली जाते. नरांतक नावाचा एक राक्षस फार पूर्वी पृथ्वीवर अतिशय उन्मत्त असा झालेला होता. या राक्षसाचं निर्दालन करण्यासाठी कश्यप ऋषींच्या पोटी या गणपतीने जन्म घेतला. तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थीचा. याच दिवशी गणेशाचे जे तत्व आहे ते पृथ्वीवरती अतिशय अधिक प्रमाणात आलेले असते. आपल्या आयुष्यातील ज्या काही अडीअडचणी असतील, आपल्या आयुष्यातील जी काही संकटे असतील, ती संकटे हा विघ्नहर्ता दूर करतो. माघ जयंतीला जर गणेशाचे विधिवत जर पूजन केले तर आपल्या आयुष्यातील संकटे दूर होऊन आपलं आयुष्य सुखकर होण्यास मदत होते. या गणेश जयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे मागाशी सांगितल्याप्रमाणे मोदकाचाच नैवेद्य, पण तिळाला या गणेश जयंतीला अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे पूजन झाल्यानंतर, आता पूजन म्हणजे काय तर नेहमीप्रमाणे आपल्या घरातील गणपतीची प्रतिमा ही दुधाने, शुद्ध पाण्याने स्वच्छ धुवून त्याला अभिषेक घालून त्याला गणपतीस प्रिय असलेली जास्वंदीची फुले, लाल फुले, दुर्वा इत्यादी वाहून अथर्वशीर्षाचा पाठ करावा. ज्या लोकांना अथर्वशीर्षाचा पाठ करता येत नाही त्यांनी नारदांनी रचलेलं संकटनाशन स्तोत्र जरी म्हटलं तरी चालू शकतं. हे जरी जमत नसेल तरी ओम गंग गणपतये नमहा हा जप जरी तुम्ही सातत्याने 108 वेळा केला तरी सुद्धा गणेशाची कृपा आपल्यावरती होईल. हे सर्व करून झाल्यानंतर गोडाचा नैवेद्य म्हणून आपण तीळ आणि गूळ यांनी निर्माण झालेले किंवा यांनी तयार केलेले मोदक हे गणपतीला दाखवू शकतो. तो प्रसाद म्हणून आपण ग्रहण करायचा आहे. यावर्षी 1 फेब्रुवारी 2025 शनिवारी सकाळी 11:39 चतुर्थीचा प्रारंभ होतोय. गणेशाच्या पूजनाची जी वेळ आहे ती सकाळी 11:39 ते दुपारी 1:40 आहे. या वेळेमध्ये आपण गणेशाचे पूजन विधिवत करून गणेशाची कृपा संपादन करावी. या माघी गणेश जयंतीच्या न्यूज 18च्या सर्व दर्शकांना आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा.